पालकमंत्री पदाला ब्रेक लागल्यामुळे अदिती तटकरे यांना दुःख अशी टीका मंत्री भरत गोगावले यांनी अदिती तटकरे यांच्यावर केली आहे। तर मुख्यमंत्री दाओसला असताना अशा कुरघोडी नको असा सल्ला अदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांना दिलाय। त्याबद्दल त्यांना दुःख नाही झालं, दुःख झालं त्यांना जो काय पालकमंत्रीचा ब्रेक मिळाला आहे त्याबद्दल ते दुःख झालेलं आहे। कारण आम्ही योग्य रीतीने चाललोय, आम्ही चुकीचं काय चाललेलो नाही आहे आणि आम्हालाही कळतंय। कारण आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत, आता उपमुख्यमंत्री पण आहेत, तेव्हा त्यांना कुठं काय डाग लागेल असं आम्ही कोण करणार नाही हे तुम्हाला सांगू। आपल्या मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दाओसला गेलेले आहेत। ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला, तिथं अधिकाधिक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यावी, आपल्या इथं रोजगार निर्मिती व्हावी, आपलं रिप्रेझेंटेशन करायला ते तिकडे गेलेले आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत। आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले काही कुरघोड्या आणि मूल्यमापन करून काय झालं, काय होऊ शकलं असतं ह्या संदर्भातल्या खटाटोपमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्याला पुढे न्यायचंय, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून न्यायचंय। मला वाटतं त्या विषयाला जर आपण जास्ती महत्त्व दिलं आम्ही, तर मला वाटतं निश्चितपणाने ते योग्य राहील। ठेवून सांगावं नाही तर आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो, लक्षात आलं का? ज्या ईश्वराला आपण मानतो त्या ईश्वराचं नाव घेऊन प्रत्येकाने छातीवर हात ठेवायचं नाही तर आम्ही 3 आमदार छातीवर हात ठेवून सांगतो कोणी काय केलं आणि काय नाही। आमचं एक उदाहरण जरी त्यांनी दिलं तरी त्यांनी सांगावं, ते आम्ही ऐकू। पण नाहीतर आम्ही जर त्यांची गावच्या गावं जर समोर आणून मांडली ना तर त्यांना अडचण निर्माण होईल। साधारणपणे अशा पद्धतीचे वक्तव्य हे करणं माझ्यासाठी सुद्धा ते आश्चर्यजनकच आहे। कारण शेवटी मी आज ज्या मताधिक्याने निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे नेतृत्व असतील, तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केलेलं आहे। एकमेकांसाठी जर कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य किंवा इतकं मॅन्डेट हे महायुतीला मिळालंच नसतं। आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही 237 जे काही मॅन्डेट आहे ते महायुतीला त्या निमित्ताने मिळालेलं आहे। त्याच्यामुळे आता त्याचं मूल्यमापन करणं, आता 5 वर्षांनी ज्या वेळेला निवडणुका येईल त्यावेळेला त्या संदर्भातलं जे काही मूल्यमापन ते आहे ते होईल।